जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल 53,13,500 रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोघांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणुकीची ही घटना 5 मे 2022 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत मिरकरवाडा येथे घडली। या फसवणुकी प्रकरणी अल्ताफ साखरकर यांनी सोमवारी फिर्याद दिली। त्यानुसार अब्दुल समद जयगडकर आणि प्रमिला हिंदुराव माटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार 5 मे 2022 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे घडला। अब्दुल समद जयगडकर आणि प्रमिला माटेकर यांनी अल्ताफ साखरकर यांना सनाशेख नावाची व्यक्ती जिवंतच नसताना तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचं खोटं सांगितलं। त्यानंतर दोघांनी साखरकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण 53,13,500 रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडलं। दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अल्ताफ साखरकर यांनी प्रमिला माटेकर या महिलेकडे आपले पैसे परत मागितले। मात्र पैसे परत न मिळाल्यानं त्यांनी फिर्याद दाखल केली। या फिर्यादीनुसार दोघांवर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318(2), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। साखरकर यांनी प्रमिला माटेकर हिच्याकडे पैशांची मागणी करताच तिनं माझ्या राजकारणात खूप ओळखी आहेत, तसेच मुस्लिम लोक माझ्या घरी येऊन पैशांची मागणी करतात, असं गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।